नमस्कार, आगरी दणका किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दुधीचा हलवा। आता हे दुधीचं डेट आपण कापून घेणार आहोत आणि आता हे दुधी आपण सोलून घेणार आहोत। पूर्ण याच्या साळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला। हे पहा, मी आता पूर्ण हा सोलून घेतलेला आहे। याच्या साळा पूर्ण काढल्या मी। आता या खिसणीमध्ये आपण खिसून घेणार आहोत। आता आपलं दुधी सर्व खिसून झालेलं आहे। आता याच्यामध्ये काय काय साहित्य आहे टाकायचं ते आपण पाहूया। आता दुधीच्या हलव्यात टाकण्यासाठी आपल्याला साहित्य पाहिजे आहेत। 1 बाउल साखर, बदाम, काजू, मनुका, वेलची पावडर आणि साजूक तूप। काजू बदामाचे तुकडे करून घ्यायचे आहेत, असे बारीक तुकडे करून घ्यायचे। आता मी एक कढई घेतली आणि ती गॅसवर ठेवते आणि त्याच्यामध्ये साजूक तूप टाकणार आहे। जेव्हा आपण दुधीचा हलवा बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, गॅस कमी ठेवायचा। आता याच्यामध्ये दुधी जो खिसून घेतलेला आहे तो टाकूया। आता तुपामध्ये जो दुधी किसलाय तो पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात घ्यायचं नाही। तर याच्यामध्ये मी जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तेवढी साखर टाकणार आहे। माझ्यामध्ये 1 बाउल बास होईल मला एक दुधीला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यात वेलची पावडर टाकणार आहोत आणि आता ते मिक्स करून घेऊया। आता जेमतेम 15 मिनिटं हा आपण असं झाकण देऊन ठेवूया। हे पहा, पाणी किंवा दूध टाकायची काही गरजच नाही। दुधीचं किती पाणी होते बघा। आता हे पूर्ण पाणी आपल्याला आटून द्यायचं आहे आणि त्याच्यातच शिजून द्यायचं आहे। आता याच्यातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे। आता काजू बदाम मनुका आपण याच्यात टाकणार आहोत, जे आपण तुकडे केलेले आहे। आता आपला हलवा तयार झालेला आहे।